विद्यार्थी मित्रांनो, कंपन्यांच्या इतर प्रकारांमध्ये आपण आतापर्यंत 7 प्रकारांचा अभ्यास केलेला आहे. आज आपण 8वा प्रकार जो आहे तो अभ्यासासाठी घेत आहोत. त्यामध्ये 7वा प्रकार मित्र कंपनी, त्याला सहयोगी कंपनी किंवा सोबती कंपनी असं म्हटलेलं आहे. तर मित्र कंपनीच्या संदर्भात भारतीय कंपनी कायदा 2013 ने जी संकल्पना मांडलेली आहे ती आपण बघणार आहोत. त्यामध्ये प्रामुख्याने मित्र कंपनी, त्याला सहयोगी कंपनी, असोसिएट कंपनी आपण म्हणतो, आणि सहाय्यक कंपनी यामधला जो फरक आहे तो आपल्याला समजावून घ्यायचा आहे. तर सहयोगी कंपनी म्हणजे सहाय्यक कंपनी नव्हे, किंवा सहाय्यक कंपनी म्हणजे सहयोगी कंपनी काय असेल की काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर नाही, या दोन संकल्पना पूर्णतः भिन्न आहेत. त्या कशा भिन्न आहेत तर ते आपण बघूयात. आपण यापूर्वी नियंत्रणाच्या आधारावर कंपन्यांचे प्रकार जे अभ्यासले आहेत, जे चार्ट मध्ये आपण शेवटचा कॉलम जो होता त्यामध्ये नियंत्रणाच्या आधारे कंपन्यांचे प्रकार अभ्यासले आहेत. त्यामध्ये प्रमुख कंपनी आणि दुय्यम कंपनी, होल्डिंग कंपनी आणि सबसिडियरी कंपनीज असं आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे. प्रमुख कंपनी म्हणजे काय? ज्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण असतं तिला प्रमुख कंपनी म्हणतात. आणि दुय्यम कंपनी किंवा सहाय्यक कंपनी म्हणजे काय? की जी कंपनी प्रमुख कंपनीच्या अंतर्गत किंवा ज्या कंपनीवर प्रमुख कंपनीचं नियंत्रण असतं त्या कंपनीला सहाय्यक कंपनी आपण असं म्हटलंय. आता सहयोगी कंपनी म्हणजे काय? तर भारतीय कंपनी कायदा 2013 मधील कलम 2 पोट कलम 6 अनुसार जेव्हा एका कंपनीचा दुसऱ्या कंपनीत महत्वपूर्ण प्रभाव असतो. महत्वपूर्ण प्रभाव म्हणजे काय हे आपण पुढच्या पॅरामध्ये शिकणार आहोत. तर महत्वपूर्ण प्रभाव असतो, परंतु दुसरी कंपनी ही पहिल्या कंपनीची सहाय्यक कंपनी नसते. तिला मित्र कंपनी किंवा सोबती कंपनी किंवा सहयोगी कंपनी असं म्हटलं जातं. आता मैत्रीची जर व्याख्या तुम्ही पाहिली किंवा मैत्री ही काय संकल्पना आहे, तर मैत्रीवरून तुमच्या निश्चितपणे लक्षात येईल की मैत्रीमध्ये कुठल्याही टर्म्स अँड कंडिशन्स नसतात, अटी नसतात. अगदी मुक्तपणे मोकळ्या मनाने एकमेकांना मदत करण्याचं आपण ठरवलेलं असतं. अगदी तसंच मित्र कंपनी ही किंवा सहयोगी कंपनी ही सुद्धा संकल्पना तशीच आहे. जी प्रभाव असणारी कंपनी आहे ही कंपनी मित्र किंवा सहयोगी कंपनीवर प्रभाव टाकते, महत्वपूर्ण प्रभाव असतो, परंतु ही दुसरी कंपनी मात्र प्रमुख कंपनीची सहाय्यक कंपनी मात्र नसते. आणि म्हणूनच अशा कंपनीला सहयोगी किंवा मित्र कंपनी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इथे बघा पुढच्या पॅराग्राफ मध्ये आपल्याला सांगितले की दुसऱ्या कंपनीच्या संदर्भात मित्र किंवा सहयोगी कंपनी म्हणजे अशी एक कंपनी की जिचा दुसऱ्या कंपनीवर महत्वपूर्ण प्रभाव असतो, परंतु दुसरी कंपनी तिची सहाय्यक कंपनी नसते. तर इथे सहाय्यक कंपनीची संकल्पना मी तुम्हाला यापूर्वीच सांगितली आहे की प्रमुख कंपनीचं दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण असतं. अशा कंपनीला सहाय्यक कंपनी आपण म्हणूया. परंतु इथे आपण सोबती कंपनी किंवा सहयोगी कंपनीच्या बाबतीत काय म्हटलंय की एका कंपनीचा दुसऱ्या कंपनीमध्ये महत्वपूर्ण प्रभाव असतो, परंतु दुसरी कंपनी ही प्रमुख कंपनीची सहाय्यक कंपनी नसते. अशी कंपनी म्हणजे सहयोगी कंपनी. त्यामध्ये आणखी एक महत्वाचं स्पष्टीकरण मी तुम्हाला म्हटलं की पुढच्या पॅराग्राफ मध्ये आहे. तर बघा, महत्वपूर्ण प्रभाव या संकल्पनेचा अर्थ असा आहे: पहिल्या कंपनीने दुसऱ्या कंपनीचे 20% पेक्षा जास्त भांडवल खरेदी केलेले असतात, किंवा पहिल्या कंपनीचं दुसऱ्या कंपनीमध्ये 20% पेक्षा जास्त भांडवल असतं. याचाच अर्थ असा की पहिल्या कंपनीचे दुसऱ्या कंपनीवर प्रभावीपणे नियंत्रण राहू शकेल, किंवा एखाद्या करारानुसार दुसऱ्या कंपनीच्या व्यवहारांवर नियंत्रण राहू शकेल. बघा, फक्त एकच कंपनी दुसऱ्या कंपनीचे 20% भांडवल ग्रहण करते, तेव्हा मात्र 20% प्रमाणात त्या ज्या कंपनीने भाग भांडवल खरेदी केलेला आहे किंवा धारण केलेला आहे अशा कंपनीचा प्रभाव असतो. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की जेवढं जास्त भांडवल तेवढा प्रभाव जास्त असेल दुसऱ्या कंपनीमध्ये. म्हणजे जवळपास इथे बघा 20% म्हणजे खूप मोठा पार्ट दुसऱ्या कंपनीचा प्रमुख कंपनीने भांडवलाचं धारण केलेला असतो. आणि त्यामुळे पहिल्या कंपनीला दुसऱ्या कंपनीमध्ये महत्वपूर्ण प्रभाव टाकता येऊ शकतो, किंवा दुसऱ्या कंपनीच्या व्यवहारांवर नियंत्रण सुद्धा ठेवता येतं. त्याला महत्वपूर्ण प्रभाव असं म्हटलेलं आहे. बघा, कंपनी कायद्यातील कलम 129 अनुसार सहाय्यक कंपनीमध्ये मित्र किंवा सोबती कंपनीचा समावेश होतो. बघा, सहाय्यक कंपनीमध्ये मित्र किंवा सहयोगी कंपनीचा समावेश होतो. आता सहाय्यक कंपनी आणि सोबती कंपनी या दोन संकल्पना जरी वेगवेगळ्या असल्या तरी देखील कलम 229 अनुसार सहाय्यक कंपनीमध्ये मित्र किंवा सोबती कंपनीमध्ये सहयोगी कंपनीचा समावेश असतो.
याचा अर्थ काय? सहाय्यक कंपनीमध्ये मित्र किंवा सोबती कंपनीचा समावेश असतो. याचा अर्थ मित्र किंवा सोबती कंपनी ही प्रमुख कंपनी कधीच नसते, ती सहाय्यक कंपनी असू शकते. आता इथे मी जे सांगितलंय सहयोगी कंपनी म्हणजे सहाय्यक कंपनी का? अजिबात नाही. पण एखादी जी मित्र कंपनी आहे ती एका मोठ्या कंपनीची सहाय्यक कंपनी असू शकते आणि ती दुसऱ्या कंपनीची मित्र किंवा सोबती कंपनी असू शकते. तर असं आपल्याला सहयोगी कंपनी किंवा मित्र कंपनीच्या संदर्भात सांगता येतं. पुढचा प्रकार आहे सरकारी कंपनी, त्याला आपण गव्हर्नमेंट कंपनी म्हणतो. कंपनी कायद्यातील कलम 2 पोट कलम 45 अनुसार सहयोगी कंपनीची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. ज्या कंपनीच्या वसूल भांडवलापैकी 51% भाग भांडवल मध्यवर्ती सरकार किंवा राज्य सरकार, मध्यवर्ती सरकार म्हणजे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा दोन्ही सरकारे एकत्रितरित्या धारण करतात, त्या कंपनीस सरकारी कंपनी असं म्हणतात. सगळ्यात महत्वाची बाब, 51% पेक्षा जास्त भाग भांडवल सरकारांनी धारण केलेलं असतं. मग ते मध्यवर्ती सरकार असेल, राज्य सरकार असेल किंवा दोन्ही सरकार मिळून दोन्ही संयुक्तपणे दोन्ही सरकारांनी एका कंपनीचं 51% पेक्षा जास्त भाग भांडवल धारण केलेलं असेल तर अशा कंपनीला सरकारी कंपनी म्हणतात. त्याचं कारण आहे, सरकारी कंपनी का म्हणायचं आहे तर 51% पेक्षा जास्त भाग भांडवल धारण केल्यामुळे सरकारी कंपनी म्हणजे त्या कंपनीवर नियंत्रण हे 100% केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा दोन्ही सरकारचं मिळून असतं. हे बघा मधून मधून आवाज होतोय, तेवढं फक्त काळजी घ्या. देशात सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी सरकारमार्फत देशात सार्वजनिक आणि अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा दोन्ही सरकारामार्फत सरकारी कंपनीची स्थापना केलेली असते. मग आता ह्या सार्वजनिक किंवा अत्यावश्यक सेवा कोणत्या आहेत? त्यामध्ये वीज, पाणी, मूलभूत उद्योगधंदे, टपाल सेवा, संदेशवहन प्रणाली, वाहतूक सेवा या संदर्भात मध्यवर्ती सरकार किंवा केंद्र सरकार आपलं 51% पेक्षा जास्त भांडवल गुंतवून सरकारी कंपनीची स्थापना करते आणि 51% भाग भांडवल असल्यामुळे सरकारचंच या कंपनीवर पूर्णतः नियंत्रण असतं. साधारणपणे लोक कल्याणासाठी किंवा त्याला आपण पायाभूत सुविधा जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी सरकारी कंपन्या या ठिकाणी निर्माण झालेल्या असतात किंवा केंद्र सरकार त्यामध्ये पुढाकार घेतं अशा कंपनीची स्थापना करण्यासाठी. बघा, सरकारी कंपनीची हिशेब तपासणी सरकारी हिशेब तपासणीच्या आदेशानुसार केली जाते. बघा, सरकारी हिशेब तपासणी म्हणजे 100% सरकारचं नियंत्रण म्हणजे जो कारभार आहे त्याच्यावर पण असतं आणि आर्थिक व्यवहार आहेत त्यावर सुद्धा सरकारचं 100% नियंत्रण असतं. कारण सरकारी हिशेब तपासणी सांगतोय की त्या कंपनीची हिशेब तपासणी कोणत्या हिशेब तपासणीचा करून घेणं अपेक्षित आहे आणि त्यानुसारच त्या कंपनीची हिशेब तपासणी केली जाते. लोकनियुक्त प्रतिनिधींना सभागृहात चर्चा करून सरकारी कंपनीचा कारभार करता येतो. बघा, मग ते विधानसभा असेल, विधान परिषद असेल, लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल, अशा सभागृहांमध्ये सरकारी कंपनीच्या कामकाजाविषयीची चर्चा केली जाते. बघा, ज्या कंपनीची स्थापना केंद्र सरकारच्या पुढाकाराने झाली आहे तिच्या कामकाजाविषयी लोकसभेत किंवा राज्यसभेत चर्चा केली जाते आणि ज्या कंपनीची स्थापना राज्य सरकारच्या पुढाकाराने झालेली आहे त्या कंपनीच्या कामकाजाची चर्चा विधानसभा किंवा विधान परिषदेत केली जाते. एकूणच काय की सरकारी कंपन्यांचे व्यवस्थापन म्हणजे त्याला संचालन असं म्हणतो, म्हणजे कंपनी चालवणे शासनाने नियुक्त केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांमार्फतच केले जाते. संचालक मंडळातील संचालकांची मुदत सरकारद्वारेच ठरवली जाते. मग ते संचालक असतील, अधिकारी असतील, त्या सगळ्यांची मुदत सरकारच ठरवतं. उदाहरणार्थ हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, हिंदुस्तान ऑर्गॅनिक केमिकल्स लिमिटेड, HMT इत्यादी उदाहरणं जी आहेत ती सरकारी कंपन्यांची आहेत. या कंपन्यांमध्ये 51% पेक्षा जास्त भाग भांडवल हे सरकारने, मग ते राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल किंवा दोन्ही सरकार मिळून ते भांडवल धारण केलेलं असेल. पुढचा प्रकार आहे एकाधिक किंवा बहुविध सहकारी कंपनी. यामध्ये म्हटलंय एखाद्या कंपनीचे भाग भांडवल 5 वेगवेगळ्या कंपन्यांकडे सारखेच असेल तर प्रत्येक कंपनीकडे एकूण भांडवलाच्या 20% एवढे भांडवल असेल तर अशी कंपनी या 5 कंपन्यांची सहकारी कंपनी असते. बघा, आपण 100% भांडवल आहे ते 5 कंपन्यांमध्ये डिवाइड केलं, मग 100% भांडवल 5 कंपन्यांमध्ये डिवाइड केल्यानंतर
20-20%, म्हणजे एका कंपनीकडे 20%, दुसऱ्या कंपनीकडे 20%, तिसऱ्या कंपनीकडे 20%, चौथ्या कंपनीकडे 20% आणि उरलेलं 20% हे पाचव्या कंपनीकडे. आता बघा इथे कंडिशन अशी झाली की एखाद्या कंपनीचं जे भाग भांडवल आहे ते 5 वेगवेगळ्या कंपन्यांनी धारण केलेलं आहे 20-20% प्रमाणात. तर अशी कंपनी या कंपन्यांची सहकारी कंपनी ठरते. म्हणजे ह्या ज्या 5 कंपन्या आहेत ना, ज्या कंपनीचं भाग भांडवल या 5 कंपन्यांनी धारण केलेलं असतं, ती कंपनी सुद्धा या 5 कंपन्यांची सहकारी कंपनी ठरते. कारण सगळ्याच कंपन्यांनी या कंपनीचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार ग्रहण केलेला असतो आणि त्यामुळे सगळ्यांना सारखंच महत्व प्राप्त होतं. लक्षात घ्या. आणि त्यामुळे काय झालंय, मुख्य कंपनीला सुद्धा सहाय्यक कंपनी असं म्हणतात, सरकारी कंपनी आपलं सहकारी कंपनी असं म्हणता येऊ शकतं. म्हणजे काय की एखाद्या कंपनीने वेगवेगळ्या 5 कंपन्यांना आपलं जर भाग भांडवल विकलं असेल, तर या 5 कंपन्या सारख्याच प्रमाणात 20-20% प्रमाणात समजा भाग धारण करतायत, भाग भांडवल धारण करतायत, तर या 5 कंपन्यांची ती मुख्य कंपनी काय होते, सहकारी कंपनी होते. कारण सगळ्यांकडे भांडवलाचा हिस्सा किंवा भांडवलाचं प्रमाण हे सारखंच असतं. एखाद्या कंपनीच्या अनेक सहयोगी कंपन्या असू शकतात. बघा सहयोगी म्हणजे मित्र कंपन्या. बघा ह्या 5 कंपन्या ज्या आहेत ना, त्या मित्र कंपन्या झाल्या आणि मित्र कंपन्यांमध्ये किंवा मित्रांमध्ये सहकार जास्त असतो. एकमेकांना मदत करण्याचं सूत्र त्यांनी बाळगलेलं असतं. मदत करण्याची भावना या सहकारामध्ये निर्माण झालेली असते आणि त्यामुळे काय होतंय, या 5 कंपन्यांना सहकारी कंपन्या सुद्धा असं म्हणू शकतात किंवा या कंपन्या सहयोगी कंपन्या आहेत, म्हणजे सोबती कंपन्या आहेत किंवा मित्र कंपन्या आहेत, असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे ज्या कंपनीचे 5 कंपन्यांनी भाग धारण केलेले आहेत 20-20% प्रमाणात, ह्या 5 कंपन्या या कंपनीच्या सहयोगी कंपन्या म्हणता येतात किंवा मित्र कंपन्या म्हणता येतात आणि ज्या कंपनीच्या या 5 कंपन्यांनी भाग धारण केलेले आहेत, त्या कंपनीला सहकारी कंपनी किंवा ती कंपनी या कंपन्यांची सहकारी कंपनी ठरते, असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं. पुढचा प्रकार आहे 11वा प्रकार, उत्पादक किंवा निर्मिती कंपन्या. त्याला प्रोड्युसर कंपनीज असं म्हटलेलं आहे. साधारणपणे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशामध्ये ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये जी उणीव आहे ती भरून काढण्यासाठी, औद्योगिक क्षेत्राला चालना देण्यासाठी उत्पादक किंवा निर्मिती कंपन्यांची सुरुवात किंवा स्थापना त्या ठिकाणी झालेली आहे. बघा सन 2002 मधील कंपनी द्वितीय दुरुस्ती कायद्यानुसार 1956च्या कंपनी कायद्यातील कलम 581 ए ते कलम 581 ZT यामध्ये उत्पादक कंपन्यांसंदर्भात तरतुदी करण्यात आलेल्या आहे. बघा 1956च्या कंपनी कायद्यामध्ये 2000 मध्ये दुरुस्ती करण्यात आली आणि म्हणून त्याला म्हणतात 2002 मधील कंपनी द्वितीय दुरुस्ती कायदा. ठीक आहे. तर या कायद्यामध्ये उत्पादक कंपन्यांसंदर्भात तरतुदी केलेल्या आहेत. आता द्वितीय दुरुस्ती कायदा आहे म्हणजे तत्पूर्वी सुद्धा उत्पादक कंपन्या किंवा निर्मिती कंपनीची संकल्पना अस्तित्वात होती. या तरतुदीनुसार सहकारी संस्थांची नोंदणी उत्पादक कंपन्या म्हणून करणे शक्य आहे. बघा ज्या सहकारी कंपन्या ज्या आहेत, या सहकारी कंपन्यांना उत्पादक कंपन्या असं म्हटलं जातं. ज्या कंपन्या स्थापन केल्या जातात सहकारी तत्वावर, त्या प्रामुख्याने उत्पादनाचं कार्य हाती घेतात, वस्तू निर्मितीचं कार्य हाती घेतात आणि म्हणून त्यांना निर्मिती कंपन्या असं संबोधलं जातं. पण मुळातच या सहकारी कंपन्या ज्या आहेत, त्या सहकारी कंपन्या या अर्थाने नोंदणीकृत होतात आणि त्यांचं मुख्य उद्दिष्ट जे उत्पादन करणं आहे, त्यानुसार त्यांचं स्वरूप उत्पादक कंपन्या किंवा निर्मिती कंपन्या असं त्या ठिकाणी म्हणता येतं. बघा कोणत्याही 10 किंवा अधिक उत्पादक व्यक्ती, कमीत कमी 10 उत्पादक व्यक्ती किंवा कोणत्याही 2 किंवा अधिक उत्पादक संस्था, म्हणजे बघा जसे व्यक्ती एकत्र येऊन व्यवसाय संस्थेची किंवा उत्पादन कंपनीची निर्मिती करू शकतात, तसं 2 किंवा त्यापेक्षा जास्त कंपन्या म्हणजे उत्पादक संस्था एकत्र येऊन उत्पादक कंपनीची स्थापना करू शकतात. म्हणजे व्यक्तीच उत्पादक कंपनीची स्थापना करू शकतात असं नाही, तर कंपन्या सुद्धा उत्पादक कंपनीची स्थापना करू शकतात अथवा 10 किंवा अधिक व्यक्ती आणि उत्पादक संस्था यांचे एकत्रित संघटन करून, म्हणजे फक्त व्यक्ती एकत्र येऊन उत्पादक कंपनीची स्थापना केली, फक्त कंपन्या एकत्र येऊन उत्पादक कंपनीची स्थापना केली आणि बऱ्याचदा इंडिव्हिज्युअल व्यक्ती पर्सन्स, इंडिव्हिज्युअल्स म्हणतो आपण त्याला, ते एकत्र येतात आणि काही कंपन्या एकत्र येतात. हे सर्व मिळून एकत्रितरित्या उत्पादनाच्या उद्देशाने उत्पादक कंपन्यांची स्थापना करू शकतात. मर्यादित उत्तरदायित्व असलेली कंपनी उत्पादक कंपनी म्हणून स्थापन करता येऊ शकते. बघा मर्यादित उत्तरदायित्व, मग ते लोक एकत्र जे येतात कमीत कमी 10
हे लोक आपली जबाबदारी किंवा उत्तरदायित्व काय असणार आहे या अनुषंगाने मर्यादित उत्तरदायित्व ही मूळ संकल्पना घेऊन ते एकत्र येतात. म्हणजे जेवढा भाग त्यांनी धारण केलेला आहे कंपनीतला, उत्पादक कंपनीतला, तेवढीच रक्कम कंपनीला देण्यासाठी ते जबाबदार धरले जातात. म्हणजे उत्पादक कंपन्यांची जबाबदारी ही मर्यादित स्वरूपाची असते किंवा उत्तरदायित्व मर्यादित असतं. हे प्रमुख वैशिष्ट्य या उत्पादक कंपनीचं आपल्याला सांगता येईल. अशा कंपनीला खासगी कंपनीचा दर्जा मिळेल. बघा, उत्पादक कंपनीला खासगी कंपनीचा दर्जा मिळेल का? तर मला कोण सांगेल उत्तर? उत्पादक कंपनीला खासगी कंपनीचा दर्जा मिळतो किंवा मिळू शकतो, याचं प्रमुख काय कारण असू शकतं? येस, मुलांची संख्या वाढली होती, परत कमी झालीत मुलं. असे कसे ऍड होतात आणि लगेचच रिमूव्ह होतात? शक्य नाही ते. मला सांगा, उत्पादक कंपनीला खासगी कंपनी म्हणता येतं, त्याचं प्रमुख कारण काय असेल? आपण जी चर्चा केलेली आहे त्या चर्चेतून तुम्हाला एकंदरीत थोडस समज असेल तर सांगू शकता. बघा, स्वतःचे भांडवल. व्हेरी नाईस, नाईस आन्सर. साबणे स्नेहल कुमारने उत्तर दिलंय. अभिनंदन बेटा. स्वतःचे भांडवल म्हणजे काय, की मी काय म्हटलंय, कमीत कमी 10 पर्सन्स, 10 इंडिव्हिज्युअल्स किंवा कमीत कमी 2 किंवा अधिक कंपन्या एकत्र येतात. इथे कुठेही माहितीपत्रक प्रसिद्ध करून भांडवल जमा करण्यासाठी काहीही प्रयत्न किंवा सार्वजनिक जनतेला आवाहन केलेलं नाही. ते जे लोक एकत्र आलेले आहेत त्यांनी स्वतःचं भांडवल आणलेलं आहे किंवा ज्या कंपन्या आलेल्या आहेत एकत्र त्यांनी स्वतःचं भांडवल आणलेलं आहे. म्हणजे इथे एक गोष्ट निश्चित आहे की भांडवल उभारण्यासाठी जनतेला माहितीपत्रक प्रसिद्ध करून जाहीरपणे आवाहन केलं जात नाही आणि म्हणून उत्पादक कंपनीला खासगी कंपनी म्हणता येईल. बघा, परंतु परंतु हा शब्द आहे तो आपल्याला बऱ्याच बाबी या ठिकाणी निर्देशित करतो. या कंपनीच्या सदस्य संख्येवर कोणतीही मर्यादा असणार नाही. बघा, सहकारी कंपनी किंवा उत्पादक कंपनी जी खासगी स्वरूपाची असते आणि तुम्ही पाहिलंय खासगी कंपनीची व्याख्या तुम्ही पाहिलेली आहे, ज्या कंपनीत कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 200 सभासद असतात अशा कंपनीला खासगी कंपनी म्हणतात. परंतु इथे उत्पादक कंपनी ही खासगी स्वरूपाची कंपनी असते, कारण उत्पादक कंपनीने सार्वजनिक जनतेला आवाहन न करता भांडवल जमा केलेलं असतं, म्हणजे वैयक्तिक भांडवल असतं. आणि इथे मात्र सदस्य संख्येवर कुठल्याही प्रकारचं बंधन नसतं. जसं खासगी कंपनीमध्ये सदस्य संख्या ही जास्तीत जास्त 200च असते, तसं उत्पादक कंपनीमध्ये जास्तीत जास्त सदस्य संख्येवर इथे 200 पर्यंत कुठलंही बंधन नाही. म्हणजे सदस्य संख्येवर मर्यादा नाही. म्हणजे बघा, उत्पादक कंपनी ही खासगी कंपनी म्हणता येते, परंतु खासगी कंपनीप्रमाणे सदस्य संख्या मर्यादित स्वरूपाची असत नाही. उत्पादक कंपनीमध्ये कमीत कमी 5 संचालक आणि जास्तीत जास्त 15 संचालक असू शकतात. तथापि उत्पादक कंपनी म्हणून स्थापन झालेल्या आंतरराज्य सहकारी संस्थेच्या बाबतीत उत्पादक कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 1 वर्षाच्या कालावधीसाठी सदस्य संख्या संचालकांची संख्या ही 15 पेक्षा जास्त असू शकते. कंपनी कायद्यातील कलम 581F अनुसार उत्पादक कंपनीच्या नावाच्या शेवटी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अशा शब्दप्रकारांचा वापर करणं अपेक्षित आहे. याला म्हणतात उत्पादक कंपन्या किंवा निर्मिती कंपन्या. ठीक आहे. अशा पद्धतीने कंपन्यांचे इतर प्रकार किंवा इतर कंपन्यांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. जवळपास 11 प्रकार अभ्यासले आहेत आणि तत्पूर्वी जो चार्ट अभ्यासलाय आपण त्यामध्ये सविस्तरपणे कंपन्यांचे प्रकार अभ्यासलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता. हा जो चार्ट आहे बघा, कंपन्यांचे प्रकार, कंपनी प्रकारांचे वर्गीकरण, नोंदणीनुसार कंपन्यांचे प्रकार, सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार, जबाबदारी तत्वानुसार कंपनीचे प्रकार आणि नियंत्रणाच्या आधारावर कंपनीचे प्रकार सविस्तरपणे आपण अभ्यासलेले आहे. बरेच तास यामध्ये आपण व्यतीत केलेले आहेत. यामागील कारण एकच आहे की मी रिपीटेडली तुम्हाला सांगितलंय, या कंपन्यांच्या संकल्पना ज्या आहेत ना त्या तुमच्या लक्षात येणं अपेक्षित आहे. कंपन्यांचे प्रकार विचारल्यानंतर त्याविषयी आपण सविस्तरपणे आणि नेमक्या शब्दात माहिती नमूद करू शकलो पाहिजे. आतापर्यंत आमचा अनुभव असा आहे की कंपन्यांचे प्रकार अगदी सविस्तरपणे विद्यार्थ्यांना समजावून देखील सुद्धा विद्यार्थी मित्र त्यांना जे समजतंय किंवा ते ज्या पद्धतीने विचार करतात अशाच प्रकारची उत्तरं त्या ठिकाणी लिहितात. उदाहरणार्थ मी पुन्हा वारंवार सांगेल, भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे काय, हमीने मर्यादित कंपनी म्हणजे काय, अमर्यादित कंपनी म्हणजे काय. तर
अशा प्रकारांच्या व्याख्या मुलं चुकीच्या लिहितात, वारंवार सांगून देखील. आणि म्हणून मी माझ्या पातळीवर प्रयत्न केलाय तुम्हाला खूप व्यवस्थितपणे समजावून सांगण्याचा. आता प्रश्न आहे तो फक्त तुम्ही समजावून घेण्याचा आणि त्या अनुषंगाने अभ्यास करण्याचा. ठीक आहे. एक 6 ते 7 पार्ट्स कंपन्यांच्या प्रकाराचे आपण पाहिलेले आहेत. तुम्ही आता युट्यूबला जाऊन टीचर्सच्या नावानुसार तुमचे लेक्चर्स त्या ठिकाणी सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल डॉक्टर संजय आरगडे माझ्या नावाने युट्यूबला तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला आपले जे लेक्चर आहेत क्लासमध्ये झालेले, झूमवर झालेले, अर्थात मी तुम्हाला लिंक देणं अपेक्षित आहे, पण मी ती लिंक दिलेली नाहीये. तुम्ही ती लिंक मिळवू शकता किंवा फक्त बाय नेम तुम्ही सर्च करू शकता. सगळे लेक्चर्स आपण जेवढे घेतलेले आहेत ते सगळेच्या सगळे लेक्चर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळू शकतात. म्हणजे रिपीटेडली तुम्ही अभ्यास करू शकता. ठीक आहे. अजून आपलं पहिलं प्रकरण चालू आहे. आपली सेमिस्टर डिसेंबर अखेर संपणार आहे आणि त्यामुळे आपला सिलेबस सुद्धा संपणं अपेक्षित आहे. परंतु मी आता तुम्हाला परत यापूर्वी सांगितलं होतं, आज परत सांगतोय. एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पार्ट फर्स्ट भाग 1 या विषयाकडे आपण जास्त लक्ष केंद्रित केलंय. याचा अर्थ हा विषय थोडासा टफ आहे, त्यामुळे याकडे कॉन्सन्ट्रेशन करणं अपेक्षित आहे. बिझनेस मॅनेजमेंटचे जो पहिला चॅप्टर होता तो त्या ठिकाणी आपला संपलेला आहे. आपण ईसीएलचा चॅप्टर बऱ्याच दिवसांपासून घेतो, तरी देखील तो अजून संपलेला नाही. म्हणून आपण ईसीएल कडे जास्त लक्ष केंद्रित केलंय. आज आपण पहिल्या प्रकरणातील नवीन टायटल अभ्यासासाठी घेतोय. ते टायटल आहे इथे तुम्ही बघताय, खासगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी. बघा, कंपन्यांच्या प्रकारामध्ये सभासद संख्येनुसार कंपन्यांचे प्रकार, त्यामध्ये 2 प्रकार आपण अभ्यासलेत. पहिला प्रकार होता खासगी कंपनी, दुसरा प्रकार होता सार्वजनिक कंपनी. आता इथे फक्त आपण संकल्पना अभ्यासलेल्या आहेत. आता इथे सिलेबसच्या अनुषंगाने म्हणजे आता इथे व्याख्या तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाहीये, पण सार्वजनिक कंपनी आणि खासगी कंपनीच्या बाबतीत ज्या काही कायदेशीर तरतुदी आहेत त्याविषयी सविस्तर चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. तर पहिलं टायटल आहे खासगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी यातील फरक. इथे आपल्याला नमूद करता येऊ शकतं. बघा, त्यातील फरक जो आहे सार्वजनिक कंपनी आणि खासगी कंपनी यातील फरक. तर फरकाच्या अनुषंगाने मुद्दे दिलेत फरकाचे आणि मग त्याचं स्पष्टीकरण दिलंय. खासगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी असे 2 कॉलम्स आपण तयार केलेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे किमान सभासद संख्या. हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. खासगी कंपनीची किमान सभासद संख्या 2 असते आणि सार्वजनिक कंपनीची किमान कमीत कमी सभासद संख्या ही 7 असते. दुसरा मुद्दा दिलेला आहे कमाल सभासद संख्या. कर्मचारी सोडून खासगी कंपनीची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सभासद संख्या 200 असते आणि सार्वजनिक कंपनीची कमाल सभासद संख्या ही इनडेफिनिट व मर्यादित स्वरूपाची असते. ओके. 3 कंपनीचे नाव. तर कंपनीच्या नावाच्या बाबतीत काय म्हटलंय, खासगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खासगी मर्यादित असा शब्दप्रयोग लिहिलेला असतो आणि सार्वजनिक कंपनीच्या नावाच्या शेवटी फक्त इथे मी शब्द इन्क्लूड करतो, फक्त मर्यादित असा शब्द प्रयोग करावा लागतो किंवा असा शब्द लिहिला जातो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे किमान संचालक संख्या. तर खासगी कंपनीत किमान संचालक संख्या 2 इतकी असते आणि सार्वजनिक कंपनीमध्ये किमान संचालक संख्या सुद्धा 2 असते, 3 असते. त्यानंतर थोडस अडचणी येते टायपिंग करण्यामध्ये. इथे फक्त एवढा बदल जो आहे ना तो त्याची नोंद घ्या. आणि जी किमान सभासद संख्या असते त्या किमान सभासद संख्येला आळीपाळीने निवृत्त होण्याची आवश्यकता नसते. जेवढे काही संचालक आहेत ते सोबतच काम करू शकतात, कारण कमीत कमी संचालक संख्या असते. जसं इथे म्हटले सार्वजनिक कंपनीत एकूण संचालकांपैकी 1/3 संचालकांना दरवर्षी आळीपाळीने निवृत्त व्हावे लागते. इथे निश्चितपणे आळीपाळीने का, तर संचालक संख्या वाढते आणि सगळ्यांना सारखीच संधी मिळावी म्हणून त्यांना आळीपाळीने त्या ठिकाणी निवृत्त होणं अपेक्षित असतं. परंतु खासगी कंपनीमध्ये मात्र
सभासद संख्या किंवा संचालक संख्या ही मर्यादित स्वरूपाची असते आणि त्यामुळे त्यांना आळीपाळीने निवृत्त होण्याची तरतूद केलेली नाही. खासगी कंपनी संचालकांच्या पात्रता भाग खरेदी करण्यावर, पद स्वीकारण्याच्या संख्येवर तसेच मानधनावर कोणतेही बंधन नसते. बघा म्हणजे बघा इथे काय म्हटलंय, खासगी कंपनीतील संचालकांच्या पात्रता भाग खरेदी करण्यावर, पद स्वीकारण्याच्या संख्येवर किंवा मानधनावर कोणतेही बंधन टाकलेले नाही. इथे पात्रता भाग हा पार्ट महत्वाचा आहे. म्हणजे संचालक होण्यासाठी जे पात्रता भाग खरेदी करावे लागतात तर ते भाग खरेदी करण्याची आवश्यकता नाही खासगी कंपनीतील संचालकांना, कारण त्यांनी स्वतःहून भांडवल आणलेलं असतं आणि त्यामुळे स्वतंत्र स्वरूपाचे पात्रता भाग धारण करण्याची आवश्यकता नाही किंवा खरेदी करण्याची आवश्यकता नाही. हितसंबंध असलेले संचालक देखील कंपनीच्या सभेच्या कामकाजात व मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. मतदान प्रक्रियेत म्हणजे काय, सभेच्या कामकाजात म्हणजे सभा सुरू असताना जेव्हा बहुमत त्या ठिकाणी अपेक्षित आहे, एका वेळेला अनेक मतं असतात त्यावेळेला ते एकमत होण्यासाठी म्हणजे अल्पमत आणि बहुमत हे या दोन प्रकारे तुम्हाला मत जाणून घ्यायची असेल तर त्या ठिकाणी मतदान सुद्धा एखाद्या प्रस्तावावर घेतलं जातं आणि मग तो प्रस्ताव बहुमताने मंजूर केला जातो. इथे बघा हितसंबंध असलेले संचालक, याविषयी मला कोण सांगेल? हितसंबंध असलेले संचालक मी वारंवार सांगत असतो क्लासमध्ये सुद्धा, कदाचित आपल्या लेक्चर मध्ये यापूर्वी तुम्हाला सांगितलं असेल. हितसंबंध असणे म्हणजे काय, संचालकांचा हितसंबंध असणे म्हणजे काय? रिलेटिव्ह नाही. ऋषी येस बेटा, रिलेटिव्ह म्हणजे हितसंबंध नाही. हितसंबंध असलेले संचालक स्वतःचा फायदा, व्हेरी गुड. कोण आहे? ओंकार वाघ, छान उत्तर दिलंय. आता स्वतःचा फायदा हा कशात मोजला जातो बेटा? स्वतःचा फायदा हे अतिशय बरोबर उत्तर आहे, पण एक शब्द त्या ठिकाणी अजून ऍड करणं अपेक्षित आहे. तो कोणताही शब्द प्रयोग? स्वतःचा, स्वतःचा. येस बेटा, स्वतःचा फायदा हे उत्तर बरोबर आहे. हितसंबंध असलेले संचालक म्हणजे स्वतःचा हित आहे असे संबंध. मग ते हित कोणत्या स्वरूपातलं? तर ते आहे आर्थिक स्वरूपातलं, आर्थिक हित. बघा इथे स्वतःचा प्रॉफिट, निशा वाघमारेने उत्तर दिले. बेटा प्रॉफिट म्हणण्यापेक्षा स्वतःच आर्थिक हित. नफा हा शब्द कधी वापरला जातो? जेव्हा वस्तूंची निर्मिती केली जाते, त्या विकल्या जातात आणि मग विक्री करत असताना उत्पादन खर्च प्लस स्वतःच मार्जिन, बरोबर, आणि त्यातून मिळणारी मिळकत त्याला नफा म्हणतात. इथे बघा हितसंबंध असलेले संचालक म्हणजे काय? स्वतःच आर्थिक हित त्या कंपनीच्या व्यवहारांमध्ये असेल तर त्याला हितसंबंध असलेले संचालक असं म्हणतात. यानंतर मी पुन्हा सांगणार नाही, हे लक्षात ठेवा. हितसंबंध, कंपनी कायदा या विषयामध्ये जेव्हा हितसंबंध हा शब्द वापरलेला असेल तर हा हितसंबंध आर्थिक स्वरूपाचा असतो, हे सगळ्यांनी समजावून घेणं अपेक्षित आहे. हे झालं खासगी कंपनीच्या बाबतीत. काय? हितसंबंध असलेले संचालक देखील कंपनीच्या कामकाजात किंवा मतदान प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. म्हणजे ते त्यांच्याच पद्धतीने कामकाज करू शकतात किंवा आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कंपनीचं कामकाज करू शकतात. तसं सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत नाहीये. इथे आळीपाळीने का निवृत्त व्हावं 1/3 संचालकांना हे मी सांगितलंय. सार्वजनिक कंपनीच्या संचालकांना पात्रता भाग खरेदी करावे लागतात. तसेच त्यांना 15 पेक्षा जास्त कंपन्यांचे संचालक पद धारण करता येत नाही एकाच वेळेला. म्हणजे काही संचालक अनेक कंपन्यांचे संचालक पद धारण करू शकतात, परंतु मॅक्झिमम लिमिट जे आहे ते 15 कंपन्यांचं संचालक पद आहे. त्यापेक्षा जास्त कंपन्यांचं संचालक पद सार्वजनिक कंपनीच्या संचालकांना धारण करता येत नाही. आणि पुढे म्हटलंय ते बघा, हितसंबंध असलेले संचालक सभेच्या मतदानात भाग घेऊ शकत नाही व त्यांच्या मानधनावर कायद्याने मर्यादा घातलेल्या आहेत. मतदानात भाग घेऊ शकत नाही किंवा सभेच्या कामकाजात भाग घेऊ शकत नाही, कारण त्यामध्ये त्यांचे आर्थिक हितसंबंध दडलेले असतात.
ज्या ज्या व्यक्तींचे आर्थिक हितसंबंध दडलेले असतील तिथे सार्वजनिक कंपनीमध्ये आर्थिक हितसंबंधांना, वैयक्तिक आर्थिक हितसंबंधांना अजिबात महत्व दिलेलं नसतं. आणि म्हणून खासगी कंपनीमध्ये जसे आर्थिक हितसंबंध दडलेले असतात आणि असे लोक सुद्धा व्यवस्थापनात भाग घेतात, पण सार्वजनिक कंपनीत मात्र अशा व्यक्तींना, अशा संचालकांना मतदान प्रक्रियेमध्ये किंवा सभेच्या कामकाजात सहभागी होऊ दिलं जात नाही. पुढचा फरक आहे भागांचे हस्तांतरण. खासगी कंपनी आपल्या नियमावलीत आवश्यक ती तरतूद करून आपल्या भागांच्या हस्तांतरणावर बंदी घालू शकते. मुळातच कोणत्याही प्रकारची खासगी कंपनी ही आपल्या भागांची सार्वजनिकरित्या विक्री करत नाही. त्यामुळे भाग हस्तांतरण करण्याचा प्रश्न येत नाही, कारण भाग भांडवल नसतं त्या कंपनीकडे. परंतु अलीकडे खासगी कंपन्या सुद्धा भांडवल उभारणी सार्वजनिकरित्या भागांची विक्री करू शकतात. त्यासाठी कायदेशीर तरतूद आहे. सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत भाग हस्तांतरणाच्या बाबतीत काय म्हटलंय? सार्वजनिक कंपनीच्या भागांच्या हस्तांतरणावर कोणतेही निर्बंध नसतात. म्हणजे ते भाग कुणाला विकायचे आहेत, केव्हा विकायचे आहेत, याविषयी सार्वजनिक कंपनीच्या हस्तांतरणावर कोणतेही बंधन किंवा निर्बंध नाहीयेत. कोणतेही भागधारक कोणत्याही वेळी आपल्या कंपनीचे भाग, आपण धारण केलेले भाग विकू शकतात किंवा भाग हस्तांतरित करू शकतात, म्हणजे ते दुसऱ्यांना विकू शकतात. पण खासगी कंपनीच्या बाबतीत मात्र ते स्वातंत्र्य भागधारकांना नसतं. त्या संदर्भात हस्तांतरणावर कंपनीने निर्बंध घातलेले असतात. ते भाग कुणाला विकायचे, केव्हा विकायचे, अशा स्वरूपाचे निर्बंध असतात. नंतर 6वा मुद्दा आहे फरकाचा, भागांची विक्री. खासगी कंपनी भागांच्या खरेदीसाठी सर्वसामान्य जनतेला जाहीरपणे आवाहन करू शकत नाही. बघा, सार्वजनिक कंपनीमध्ये काय म्हटले? सार्वजनिक कंपनी माहितीपत्रक प्रसिद्ध करून भागांच्या खरेदीसाठी सर्वसामान्य जनतेला जाहीरपणे आवाहन करू शकते. जाहीरपणे आवाहन करू शकते. बघा, म्हणजे खासगी कंपनी खासगीरित्या भांडवलाची उभारणी करते, म्हणजे आप्तेष्ट नातेवाईक, हितसंबंधी, मित्रमंडळी यांच्याकडून भागांची भांडवलाची उभारणी खासगी कंपनी मार्फत केली जाते. परंतु सार्वजनिक कंपनी मात्र भागांची विक्री करून मोठ्या प्रमाणात भांडवलाची उभारणी करताना आपल्याला दिसून येते. आणि मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलंय, तिसरं जे डॉक्युमेंट आहे कंपनीच्या स्थापनेतलं किंवा निर्मितीतलं, ते होतं माहितीपत्रक. मी तुम्हाला यापूर्वी एक प्रश्न विचारला होता, कंपनीच्या आयुष्यातील 3 महत्वाची दस्तऐवज कोणती? तर त्यामध्ये मुलांनी उत्तर दिली होती घटनापत्रक, नियमावली आणि माहितीपत्रक. तर कंपनीची नोंदणी करताना कोणत्या प्रकारची दस्तऐवज अपेक्षित आहेत? तर तिथे सुद्धा मुलांनी माहितीपत्रक हे उत्तर दिलं होतं. तर ते उत्तर चूक आहे फक्त, कारण कंपनीच्या स्थापनेमध्ये 4 अवस्था असतात: प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था. तर पहिल्या 2 अवस्था पूर्ण झाल्या, म्हणजे प्रवर्तन आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाल्या, खासगी कंपनीला आपला व्यवसाय करता येऊ शकतो. तर नोंदणी करण्यासाठी पहिल्या 2 अवस्थांपर्यंत घटनापत्रक आणि नियमावलीचीच आवश्यकता असते, माहिती पत्रकाची नाही. आणि खासगी कंपनीला तर अजिबात नाही. माहिती पत्रकाची आवश्यकता असते ती सार्वजनिक कंपनीला, आणि केव्हा? जेव्हा कंपनीची नोंदणी त्या ठिकाणी केलेली असते. नोंदणी झाल्यानंतर भांडवल उभारणी अवस्थेसाठी सार्वजनिक कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करावं लागतं आणि मग भागांची विक्री करून भांडवल गोळा करावं लागतं. 7वा मुद्दा आहे फरकाचा, व्यवसाय प्रारंभ. खासगी कंपनी नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर लगेचच व्यवसायास सुरुवात करू शकते किंवा प्रारंभ करू शकते. मी म्हटलंय 4 अवस्था आहेत कंपनी स्थापनेच्या किंवा निर्मितीच्या: प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था आणि व्यवसाय प्रारंभ अवस्था. तर पहिल्या 2 अवस्था, प्रवर्तन आणि नोंदणी अवस्था पूर्ण झाल्या, म्हणजे घटनापत्रक आणि नियमावलीची नोंदणी अधिकाऱ्याकडे खासगी कंपनी केली, तर खासगी कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे पहिल्या 2च अवस्थांची पूर्तता त्या ठिकाणी होते. म्हणजे नोंदणी प्रमाणपत्र मिळालं की खासगी कंपनी व्यवसाय पूर्ण करू शकते दुसऱ्या अवस्थेमध्ये. इकडे मात्र सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत काय म्हटलंय? सार्वजनिक कंपनीला मात्र व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाल्याशिवाय व्यवसायास प्रारंभ करता येत नाही. तर व्यवसाय प्रारंभ दाखला केव्हा मिळतो? व्यवसाय प्रारंभ अवस्था पूर्ण होण्यासाठी ज्या सगळ्या अटी आणि तरतुदी पूर्ण केलेल्या आहेत, भांडवलाची उभारणी केलेली आहे, नोंदणी केलेली आहे, प्रवर्तन अवस्था पूर्ण झाली आहे, म्हणजे 4ही अवस्था कंपनीच्या नोंदणीतील पूर्ण झाल्यानंतरच सार्वजनिक कंपनीला आपला व्यवसाय सुरू करता येतो. म्हणजे प्रवर्तन अवस्था, नोंदणी अवस्था, भांडवल उभारणी अवस्था सगळ्यात महत्वाची, आणि मग चौथी अवस्था आहे व्यवसाय प्रारंभ अवस्था. तर सगळी कागदपत्र त्या अनुषंगाने नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा केल्यानंतर